येतो सोपा नामाचा गजर। याच्यातून जर पुढे जायचं असेल तर एकच उपाय आहे, नामाचा गजर। देवाच्या नामाचा गजर केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा त्रास होणार नाही। मग उद्यापासून कोण कोण वाढणार अजून नामस्मरण सांगा। महाराज उद्या जास्त लोक येणार बरं का। आधी असतीलच पण जास्त येणार। आणि पुन्हा एकादशी हरिदिनी आहे। आणि काय योग आहे महाराज, उद्याची एकादशी काही साधारण नाही बरं का। उद्याची एकादशी साधारण नाही। नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामींची यात्रा उद्या दौलताबादला अर्थात देवगिरी किल्ल्यावरती असते। परंतु आमचं दुर्दैव म्हणा, पण आधी न कळत आपल्याला तारीख दिल्यामुळे तिथं जाणं होत नाहीये। पण तेच जनार्दन स्वामी आम्हाला दर्शन द्यायला यावेत आणि आमची वारी पूर्ण घडावी अशीच प्रार्थना त्यांच्या चरणी करतो। कारण जाणं तर आता शक्य होणार नाही। आई साहेबांची सुद्धा उद्याच आहे, उद्याच ना, उद्याच आहे। म्हणजे बघा काय योगायोग आहे। आणि अशा पवित्र परममंगल दिनी आपल्याकडनं नामस्मरण होणं गरजेचं आहे आणि ते घडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। उपाय येतो सोपा नामाचा गजर, न करी विचार पुढे काही। एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर मात्र आता तुम्ही कानाडोळा करू नका। एका जनार्दनी तू काय आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख। सगळं तुला दिसतंय, सुख दिसतंय, दुःख दिसतंय, तरी सुद्धा मनामध्ये तू प्रेरणा जागृत करत नाहीस आणि परमात्म्याचं नामस्मरण घेत नाहीस। अगदी डोळे झाकून रात्र करू नका गा। हे वासुदेव ज्याप्रमाणे म्हणतो त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी तू कार्य आंधळा, देखतोसी डोळा सुख दुःख। आयुष्य सरलिया कोण पासंगाती, देव भजिती यमदंड विठोबा रखुमारी।